साला जिंदगीची मजा मी घेता का जिंदगी माय मजा घेताय तर मला काय समजून नाही राहिला म्हणतो बापा. माणूस खरा घेवायला महाग झाला आणि एक लोक कामासाठी विचार नाही. माणसाला काय आता समजे नाही म्हणतो. का झाला बेगने भाऊ? का आता नाराज नाराज दिसतेस ना मला? घे आता काय सांगू तुला, भोसडीच्या जिंदगीची मजा मी घेता का जिंदगी माय मजा घेताय तर मला काय समजून नाही राहिला. अबे तर लमच्या असा का झाला तुझ्यासोबत? मी तुझ्या जवळचा मित्र आणि माझ्यासोबत लुकवतेस का बे? अबे जिंदगीचा मोठा टेन्शन आल्यासारखं वाटतं मला. का करतेस? भोसडीच्या तिकडे लग्नाला पोरगी नाही भेटत आणि एक माणसाला कोणती ड्युटी नाही लागत. कसं करावं म्हणून काय समजून नाही राहिला बापा. आणि एक लोक विचार नाही का कामावर येतेस का काय येतेस म्हणून. अबे लवड्या गण्या भाऊ, हे दारू गिरू पेल्यान पोरगी भेटते का बे? बे बऱ्या चांगला सुधर, मग 10 लागते तुझ्या मागं. आणि मी असं ऐकलं होतं का त्या मामाला पोरगी आहे म्हणून. जा ना विचारून पाहिजे का म्हणजे तो मामा नाही देत घेऊन परत ना भोसडीच्या. भोकात गेला हा मामा टाकलेला एवढा मोठा मारला लवडा आहे बे. तो कामाला पोरगी देईल भोसडीच्या. अबे म्हणूनच तुला मामा पोरगी नाही दे. चांगला प्रेमाने बोला लागते मामासोबत. मोठ्या शहाणपणीच्या गोष्टी सांगतील बे. खोटं शिकलात बे एवढ्या चांगल्या गोष्टी. मी काय म्हणतो तुला तो मशीन तो पाचतो भोसडीच्या. मामाच्या गावी जाऊ एक बार आणि बऱ्यामध्ये मामाला विचारून टाकू का म्हणते तर. आणि मग जरी त्यानं त्या मामाने जास्त हे पडलं तर त्याची चांगली गुबी मारू भोकात बसला आपण. येतोच फोन लावत्या मायलं काहीसा घेवाले म्हणून. अरे माया भाऊ मस्त चांगला दिमाग आला बी तू तर. मग नाही तर का चल हो दे ना मग या गोष्ट चांगली दारूची पार्टी. तू तर मोठा शटर लावला निघला बे. आताच माझ्याजवळ मस्त चांगल्या मोठ्या गोष्टी हेपलात होतास ना आताच म्हणतेस का दारू पाच. अबे तर लवड्या गण्या भाऊ झाकू पेवा लागते. तू दाखव पेतेस तर लोक ते असं नाही करतील तर का करतील. हा ये बाकी बापू पॉइंट वाली. चल बरं मग सुमडीमध्ये जाऊ भैया दारू पिऊ भोकात धसला आणि मग उद्या जाऊ मामाच्या गावी. का म्हणते तर लवड्याचा बालतो. सकाळी उठल्यावर बरोबर मंदिरामध्ये जातो बे आणि बऱ्या देवाला म्हणजे का मामाची पोरगी भेटू दे म्हणजे. आंघोळ गिंगोळ धुजो नाही तर खदनी देवाने जाशील. त्याच्या विचार तू टेन्शन न घेऊ. तुला फक्त सायंकाळी का लागते तो मला सांगून टाकजो. बस मी तुला ऑक्टीमध्ये आणून देतो. बाय वाड्या करून टाकू आणि उद्या तिकडे मामाच्या गावी जाऊन टाकू. भोकात धसला का नाही देता पोरगी मी सांगतो मी त्याला. बे गण्या भाऊ दमाने घेजो बरं, कारण की इकडे पहिलेच पोरीच्या काळ आलाय. अबे तू माझ्या बरोबर राहशील बे. तुम्हाला हुकारा देत जाजो आणि माझ्या काय चुकत राहील तर मागून बे गण्या भाऊ म्हणत जाजो. गण्या भाऊ तसा हुशार आहे बे तू तर. बरं आता मी जातो, मला तुझा काम आहे. मग सायंकाळी भेटू आपण वाड्यावर. बरं भोसरीच्या सायंकाळी खर्च बसला नाकाच काय जात नाही हो आता. नांगे मित्रच आपला. क्या बात आहे गण्या भाऊ, मस्त सोय लावलाच बे एक नंबर. अबे तू गण्या भाऊचा पावर काय पाहिलाच नाही. फक्त मामाची पोरगी भेटू दे तुला अंकी चारतो याच्यापेक्षा डबल भोकात दिसला. पण थोडीशी कमी पेजो बे. लवड्या सकाळी लवकर उठणं झाला पाहिजे बरं. बे थांब ना बे गण्या भाऊ, आता 2च पॅक मारलं आता सिगरेटीचा फुका वळून पाहतो म्हणतो. अबे लवड्या सिगरेट वळ आता सपाटी वळ. हा एवढा तुझ्यासाठी चांगला आहे. मी तर सकाळी केलं तुला तर माहितीच आहे. पण लिमिट मध्ये म्हणतो. उद्या सकाळी आपल्याला लवकर जाणे आहे मामाच्या गावी. हो ना बे माहिती आहे का बे मला. तू सकाळी मला लवकर फोन कर ना, मी रेडी नाही राहिलो तो मला म्हणजे. पाहतो आता लवड्या. बे आता गण्या भाऊ लवड्या दारू पाचतेत ना शिवाय देते का बे तू. याच्या अंगाला लागून राहिली वाटते भोसडीची. पण 2च पॅक मारलं नाही ना. काम बे गण्या भाऊ तिकडे कलर मान केलास. काम नाही आता विचार करत होतो का निघून का घरी म्हणून. घरी जाऊ म्हणतेस. बरं उद्या टाइम होईल नाही का आपल्याला. म्हणूनच म्हणलो का नाही. बरं आता टेरी मनी ठेवून टाक, उद्या होईल आपल्याला. उद्या सकाळी लवकर रेडी राहायचो. अबे तू त्याच्याविषयी टेन्शन नको घेऊ. अबे हा नांग्या तुझ्यासाठी केव्हाय. बरं चल. बे नांग्या बे लवड्या चल ना लवकर. बे लवड्या चल ना लवकर. का करतेस घरात. का झाला बे बस उकाना जेवतो देत जा बे. बे लमच्या चल ना लवकर. मामा घरी तर भेटला पाहिजे मग. अबे हो नाही का मामा घरी भेटला पाहिजे. मग नाही तर का नाही तर कायला आंब्याला घाय केलोस तुम्ही. हो बे हो चल लवकर भोकात दिसला. बे पण तुला मामाचं गाव माहित आहे का. आता लवड्या कशी गोष्ट करतेस. एवढ्या दिवस झाला मी मामाच्या गावाला जातो. मला मामाला गाव नाही माहित का. चल ना पटकन. लवड्या पार्टी हे पलस यादच भरली वाटते तुझी. आता गण्या भाऊ असं नको बोलू का भोकात तू. चल ना भोकात लवकर. चल तू चिल्लास वाटते. मग नाही तर का लवड्यांनी मग नव्हता चल म्हणत आहो. मामा भेटला पाहिजे म्हणतो घरी नाही तर त्याची काढून कटाकटी. बरं चल बरं पटकन. गण्या भाऊ हाका मारणं बे आपल्या मामाला. भोसडीचा येईल का नाही येईल बे लवकर. अबे हाका तर मारून पाहिलं उड्या. मामा गा मामा आहेस का घरी. जसं काय तुला पोरगीत देणार आहे अशा जोरान हाका मारतीस बे आणि मोठा खुश होऊन मारतीस. बे आता मारून पाहा म्हणला. थांब ना बाहेर येऊ दे मग पाहून त्याचा विषय. गा भाषा कुठे का इकडं. हो ना भोसडीचा मी विचार करत आहो मा भाषा कुठे आला का बाबा म्हणला. मामा माझी फरमाईश आहे तुझ्याकडे. भोकात दिसला. फरमाईश कोणती का फरमाईश. भोकात दिसला इकडे मी अर्धा भुलगा होऊन राहिलो. मला काय पोरगी नाही भेटून राहिली. तू आपली पोरगी देऊन टाक मला. हो ना जी मामा आणि मा मित्राची अर्धी वय होऊन गेली. पहा बरं कसा मा मित्र म्हणते तर. आणि तुमच्या पोरीची ना माझी जोडी मस्त शोभते बापा. आणि मामा पोरीचा मोठा दुष्काळ आला आहे का. मला काय पोरगी भेटून नाही राहिली. अबे पण भाषा माहीत पोरगी आहे का बे मागायला. अजी मामा मा मित्र आलो पोहा खाऊ खाऊ पुरा पागल होऊन गेला पण त्याला एकही पोरगी देवाला तयार नसेल. म्हणूनच तुमच्याकडे यावं लागला का नाही. अबे पण तुला जागाय नसेल भाषा.
अजी तुम्हाला आहे तरी तुम्हाला एकच पोरगी आहे आणखी का पाहिजे ते मलाच होणार आहे मग पोरगी नसाल देत तर सांगून टाका तसं आपल्या मम्मीला बोलावतो मग हिस्सा घेवायला अर्धा अगं भाषा कोण म्हणते का तुला पोरगी नाही देत म्हणून घेऊन जा ना यांना बोकात लागला ना जुगाड चल ना मग घरी